उसाला पहिली उचल विना कपात 3751 रुपये मिळालीच पाहिजे। गत वर्षी गाळप झालेल्या उसाला दुसरा हप्ता 200 रुपये मिळाला पाहिजे। 10 तारखेपर्यंत ऊस दराची कोंडी फोडावी म्हणून दिला आहे अल्टिमेटम। सांगली जिल्हाधिकारी यांनी साखर कारखानदार व शेतकरी संघटनेची बैठक लावावी। शेतकरी संघटनेच्या मागण्या मान्य न झाल्यास वेळप्रसंगी कारखान्यांचे धुराडे बंद पाडू। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी साहेबांनी हजारो शेतकऱ्यांच्या साक्षीनं आणि त्यांच्या मागणीनुसार 24व्या ऊस परिमध्ये उसाला पहिली उचल विना कपात 3751 रुपये मिळाले पाहिजे। तसंच गत वर्षी गाळप झालेल्या उसाला 200 रुपयाचा दुसरा हप्ता मिळाला पाहिजे अशी मागणी केलेली आहे। आणि अशा मागण्याचं निवेदन आम्ही सांगली जिल्ह्यातील सर्व साखर कारखानदारांना, सहकारी असतील किंवा खाजगी असतील, यांना दिलेलं आहे। आणि 1 तारखेपासून हे साखर कारखाने चालू झालेले आहेत आणि आम्ही त्यांना 10 तारखेपर्यंत ऊस दराची कोंडी फोडावी असा त्यांना अल्टिमेटम दिला आहे। परंतु अद्यापही कोणत्याही साखर कारखान्यानं सकारात्मक पाऊल उचललेलं नाही। परंतु शेजारच्या कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी मात्र बोलायला सुरुवात केलेली आहे। काही कारखानदारांनी तर अगदी 3535 पर्यंत दर जाहीर केलेले आहेत। परंतु सांगली जिल्ह्यामध्ये तसं होताना दिसत नाही आहे। दुसरा तिकडचा एक सकारात्मक पाऊल म्हणजे कोल्हापूर जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी साहेबांनी त्या ठिकाणी साखर कारखानदार व स्वाभिमानी शेतकरी संघटना यांचा रस्त्यावरचा संघर्ष टाळावा म्हणून प्राथमिक स्वरूपाची उद्याच्याला बैठक लावलेली आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये। त्याच धर्तीवर मी सांगली जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांना सुद्धा विनंती करतो की आपण सुद्धा कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांच्या प्रमाणे सांगली जिल्ह्यातील साखर कारखानदार व स्वाभिमानी शेतकरी संघटना यांची बैठक ही लावावी आणि रस्त्यावरचा संघर्ष टाळावा। त्यासाठी आम्ही प्रत्यक्षात सुद्धा उद्या आम्ही सांगली जिल्ह्याच्या कलेक्टर साहेबांना भेटणारच आहोत। परंतु जर साखर कारखानदार जर काय बोलाव्यास तयार नसतील तर रस्त्यावरील संघर्ष हा स्वाभिमानी शेतकरी संघटना व शेतकरी तसेच कारखानदार यांच्यातील अटळ आहे। आणि जोपर्यंत आमची जी मागितलेली रक्कम आहे 3751 रुपये ती मिळणार नाही तोपर्यंत हा संघर्ष अटळेल। वेळ प्रसंगी कारखान्याचे धुराडे बंद पाडावे लागले तरी चालतील, रक्ताचे पाट वाहिले तरी चालतील, परंतु स्वाभिमानी शेतकरी संघटना ही दर मिळाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही।